रिकामं घर. रविवारचा दिवस होता. गावात फक्त शांतता होती. कधी कधी वाऱ्याने वरच्या झाडांच्या पानांना हलवले की आवाज यायचा. बाकी सर्व शांत. ती अजून झोपेतच होती. अचानक फोनचा आवाज घुमला. हॅलो, लवकर ये, तुझी मावशी. आणि वाक्य पूर्ण होण्याआधीच मनाला समजलं काहीतरी मोठं तुटलंय. बाहेर गावातला रस्ता तसाच होता. लोक तसंच चालत होते. चहा दुकानातून धुरांचा वास यायचा, गाडीच्या हॉर्नचा आवाज. पण तिच्या आत मात्र एक भयंकर शांतता. जेव्हा ती त्या घरात पोहोचली ना, जेव्हा तिने तिच्या मावशीला पाहिलं, तेव्हा तिला रडायलाच आलं नाही. लोक म्हणत होते, इतकी जवळची होती ना, मग रडत का नाहीस तू? पण तिला कळतच नव्हतं का डोळ्यातून पाणी गळत होतं, पण आवाज येत नव्हता. ओरडावं, छाती बडवावी असं वाटत नव्हतं. जणू आतलं काहीतरी गोठून गेलं होतं. तिची मावशी, जी घराचा आधार होती, जिचा आवाज उठला की सगळे शांत व्हायचे, जिला सगळ्यांची आवड माहिती होती, जी घराची भिंत नव्हती, ती घराचा आधारस्तंभ होती. पण आता घर होतं, भिंती होत्या, सगळे लोक होते, फक्त एकच गोष्ट नव्हती, ती. आणि जिथे बसायची तो कोपरा इतका रिकामा वाटत होता की भिंती जणू शांतपणे तिची वाट पाहत होत्या. दिवस गेले. लोक परत त्यांच्या आयुष्यात गेले. कधी कधी कुणी म्हणायचं, वेळ झालाय, तू आता नॉर्मल हो. पण ती काय सांगणार? तिचं मन रडलं नव्हतं, ते फक्त निशब्द तुटलं होतं. आणि एक दिवस तिचं मन स्वतः म्हणालं, लोक जात नाहीत, ते फक्त दिसेनासे होतात. तिची मावशी अजूनही होती, तिच्या आवाजात, तिच्या हसण्यात, तिच्या निर्णयात, तिच्या आठवणीत. दुःखाचं रडणं एक दिवस थांबतं, पण ज्यांनी आयुष्य घडवलं असतं ना, त्यांची पोकळी कधीच भरत नाही. कारण काही लोक फक्त नाते नसतात, ते आपल्या आयुष्यात एक अध्याय असतात, जे बंद होतात पण कधीच संपत नाहीत. ती आता दिसत नाही, पण माझ्या आयुष्यात तिचं स्थान अजूनही रिकामं नाही. कारण प्रेम कधी मरत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्की सांगा. एक आपल्या जवळच्या व्यक्तीची म्हणजे पोकळी भरून न काढणारी ही कथा आहे. तर कशी वाटली नक्की सांगा. आणि तुमच्या आयुष्यात असा प्रसंग घडला असेल तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, भेटू आपण उद्या नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या. उद्या भेटूच.